ऐकायला मिळते झाडांच्या पानांची धूम. मला इथे ऐकायला मिळते झाडांच्या पानांची धूम. मी फिरून जाणार आहे आपल्या सर्वांची रूम. मला माहित आहे महाराष्ट्राची जडणघडण आणि सण परंपरा. म्हणूनच मी आलेलो आहे कोकणच्या घरा. माझ्या डोक्यावर फडकत आहे भारत मातेचा पुरा. आणि मी पूर्ण करणार आहे कोकणवासियांचा प्रश्न पुरा. आमचे मजबूत होतात जेव्हा भाऊ, जेव्हा आम्ही नाव ऐकतो छत्रपती शाहू. शिवरायाला आणि भीमरायाला आपण सर्वांनी मिळून पुष्पांजली वाहू. कारण आमच्या पाठीशी उभे आहे छत्रपती शाहू. तर आज इथे आमचे प्राध्यापक ज्ञानोबा कदम त्यानंतरच्या मुवमेंटमध्ये ते होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही घोषणा देत होतो की पोटात तुझ्या पेटली आग, उठ दलिता तोफा डाग, लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे. तर आम्ही आगे जाएंगे म्हटलं की पोलीस वाले लाठी मारायचे. त्याच ठिकाणी थांबलो की लाठी चालत नव्हती. पण आंदोलनामध्ये अशा पद्धतीचे अनेक अनुभव आहेत. आणि आज इंडियन स्टुडंट काउन्सिल यांच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज पुरस्कार सोहळा 2026 हा समारंभित आयोजित केलेला आहे. आपले भास्करराव जाधव हे शिवसेनेचे आमदार आहेत. कोण कधी कुठे जाईल काय सांगता येत नाही. मी सुद्धा काँग्रेस पक्षासोबत होतो. मी भाजप शिवसेनेसोबत जाईल असं कुणाला वाटत नव्हतं. पण मला वाटत होतं की त्यांच्यासोबत जायला पाहिजे. ठीक आहे, राजकारणामध्ये बदल होत असतात. भास्करराव जाधव अत्यंत खंबीर असणारे अशा पद्धतीचे ते आमदार आहेत शिवसेनेचे. उद्धव साहेबांच्या सोबत आहे. मी सुद्धा उद्धव साहेबांच्या सोबत होतो. मी त्यांना सोडून आलो. मग तुम्ही इकडे काय करता? त्या ठिकाणी आमचे दुसरे आमदार शेखर निकम आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. आणि या ठिकाणी ज्या ज्या वेळेला मी पाहतो फिल्म शोले, ज्या ज्या वेळेला मी पाहतो फिल्म शोले, त्यावेळेला मला आठवतात अभिनेते श्रीधर बोले. नगराध्यक्ष उमेश सकपाळे उपस्थित आहे. तुम्हाला 5 वर्ष मिळालेले आहेत. मला 6 वर्ष मिळालेले आहेत. मी तब्बल 3 वेळेला मी लोकसभेत होतो. काँग्रेस पक्षाच्या ज्या वेळेला होती हवा तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. आणि त्यांची हवा गेल्याबरोबर मी आणि मी भाजप शिवसेनेसोबत आलो. मला बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले की आठवले की तुम्ही आमच्यासोबत आलो पाहिजे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तन होऊ शकतं, सत्ता परिवर्तन होऊ शकतं. आणि मी आपल्याला सांगतो की मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी त्यांना सोडलं की त्यांची सत्ता जाते. तर बाळासाहेब मला म्हणाले, मी अनेक लोक
लोकांना विचारलं, आमचे सगळे साहित्यिक जे होते विचारवंत होते, त्यांना विचारलं की बाळासाहेबांचा असा प्रस्ताव आहे, काय करू? मला सर्व आमच्या आंबेडकरी साहित्यकारांनी सांगितलं की तुम्ही जायला काय हरकत नाही, वैचारिक मतभेद असतील काय मुद्द्यावर, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला शिवसेना भाजप सोबत जायला काय हरकत नाही. मग मी ठरवलं की मी तिथे जातो. आणि मी भाजप शिवसेनेबरोबर आल्यानंतर आपल्याला माहित आहे की 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार तिकडे आलं दिल्लीमध्ये, आणि या ठिकाणी आपल्या महायुतीचं सरकार आलं. तरी रिपब्लिकन पक्ष जो आहे छोटा पक्ष आहे, पण कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे काम माझ्याकडे असतं. त्यामुळं ठीक आहे, तर आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. उपनगराध्यक्षा प्राध्यापिका कृपाली दांडेकर, अभिजित सेंटे, प्रशांत जोशी, स्वप्ना यादव, अपूर्वा मुलानी, डॉक्टर रोहित गायकवाड,